आई, आजपासून तुम्ही विहिरीतून डोक्यावरून पाण्याच्या घागऱ्या आणायच्या. कारण तुमच्या काळात दारात पाण्याचे नळ नव्हते. इथून पुढे तुम्हाला कुठेही यायचं जायचं असेल तर बैलगाडीने प्रवास करायचा. कारण तुमच्या काळात बस नव्हत्या. घरातला टी व्ही सुरू करायचा नाही. कारण जुन्या काळातल्या बायका मनोरंजनाचे कार्यक्रम बघत नव्हत्या. त्या फक्त घाण्याच्या बैलासारखे दिवसभर राबत असायच्या. सुनेचं माधवीचं बोलणं ऐकून तिची सासू निर्मलाताई हैराण झाल्या. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांच्या एवढं तर लक्षात आलं होतं, त्यांच्या सुनेने माधवीने त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. खरं तर निर्मलाताई कडक स्वभावाच्या आणि परंपरा रीतिरिवाज मानणाऱ्या होत्या. फक्त त्यांचं बोलणंच नाही तर त्यांचे टोमणे पण सगळ्या घरात घुमत असायचे. त्यांचे जुने पुराणे विचार घरातल्या सगळ्यांना मानायला लागत असायचे, सहन करायला लागायचे. पण त्यांच्या या जुन्या विचारांचा सगळ्यात जास्त त्रास त्यांच्या सुनेला माधवीला व्हायचा. त्यांना जुन्या काळातल्या परंपरा रीती पाळायची सवय झाली होती आणि त्यांची इच्छा होती की त्यांच्या सुनेने पण त्यांच्यासारखंच व्हावं. जुन्या काळापासून चालत आलेले रीतिरिवाज पुढे चालू ठेवावेत. जशा त्या त्यांच्या जमान्यात डोक्यावर पदर घेऊन मान खाली घालून राहत होत्या. सासूचा प्रत्येक आदेश काही न बोलता मान्य करावा आणि घरातली सगळी कामं कुठलीही तक्रार न करता गपगुमान करावीत, जशा त्या करत होत्या. घरातल्या लहान मोठ्या सदस्यांच्या कामासाठी कायम तयार असावं. माधवी सकाळी उठून घरातल्या सगळ्यांसाठी चहा बनवत असायची. सगळ्यांना चहा दिल्यानंतर जेव्हा ती स्वतः चहा प्यायला बसायची तेव्हा तिच्या सासूचा टोमणा तयार असायचा. म्हणायची, आमच्या काळातल्या सुना पहाटे पहाटे उठत असायच्या. तुझ्यासारख्या नाहीत की सूर्य डोक्यावर आला तरी बिछाण्यातून बाहेर यायचं नाही आणि 8 वाजता आरामात चहा पीत बसायचं. तुझ्यात तर अजिबात लाज शरम नावाची गोष्टच उरली नाही. सासूचं बोलणं ऐकून तिने घड्याळात बघितलं तर सकाळचे 6 वाजले होते आणि तिची सासू तिच्यावर चिडल्यामुळे त्यांनी 8 वाजवले होते. सासूचं बोलणं ऐकून माधवी म्हणाली, आई, आत्ताशी तर 6 वाजले आहेत आणि तुम्ही तर 8 वाजवले आहेत. 8 वाजता तर तुम्ही दुपार झाली म्हणून बोलायला कमी करणार नाही. सुनेचं एवढंच बोलणं ऐकताच तिच्या सासूने बडबड करायला सुरुवात केली. माधवीने सासूच्या बोलण्यावर लक्षच दिलं नाही आणि शांत बसून तिचा चहा प्यायला लागली. कारण ही तिच्या सासूची रोजची सवय होती. जेव्हा तिच्या सासूनं बघितलं की त्यांच्या बोलण्याचा काहीच परिणाम त्यांच्या सुनेवर होत नाही, म्हणून रागात चिडून त्यांनी परत त्यांच्या जुन्या काळातले किस्से ऐकवायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, जेव्हापासून मी लग्न करून या घरात आले होते तेव्हापासून कधीच माझ्या सासूला उत्तर दिलं नव्हतं. माझी सासू जे बोलायची ती काळ्या दगडावरची रेष असायची. आम्हाला सासरी डोक्यावरून पदर काढायची पण परवानगी नसायची आणि आजकालच्या सुनांना तर डोक्यावर पदर घ्यायचा पण माहीत नाही. माधवी तिच्या सासूचं बोलणं शांतपणे ऐकत होती. हळूहळू आता हे रोजचंच झालं होतं. जर माधवीला सकाळी उठायला जरा जरी उशीर झाला तर सासूचे टोमणे चालू व्हायचे. जर तिने स्वतःच्या मर्जीने एखादं काम केलं किंवा एखादी गोष्ट केली तर तिला लगेच तिची सासू थांबवत असायची आणि सांगायची की तिने कुठलं काम कसं आणि का करायचं. तिच्या सासूला तिने केलेलं कुठलंच काम आवडत नव्हतं. प्रत्येक कामात तिच्या चुका काढत असायची. अगोदर माधवी तिच्या सासूला त्यांच्या बोलण्याला इग्नोर करत होती. पण जर कोणी 24 तास डोक्यावर उभं राहिलं तर कोणी कधीपर्यंत सहन करणार? तीच अवस्था माधवीची झाली होती. निर्मलाताईंचं असं प्रत्येक कामात तिच्या चुका काढणं, तिला प्रत्येक कामात सारखं सारखं टोकणं, त्यामुळे माधवी खूप चिडली होती. आता तिने ठरवलं होतं की ती तिच्या सासूला त्यांच्याच भाषेत धडा शिकवणार. त्यांना खूप आवड आहे ना जुन्या काळाप्रमाणे राहायची, तर मी पण आता त्यांची मस्ती जिरवते. दुसऱ्या दिवशी जशी माधवी उठली तसे तिच्या सासूने बडबड करायला सुरुवात केली. तशी माधवी सासूजवळ आली आणि म्हणाली, आई, तुम्हाला जुन्या काळातले नियम एवढेच आवडत आहेत ना? मग ठीक आहे. आत्तापासून या घरात तुमचे सगळे जुने नियम कायदे सुरू होतील. आत्ता आपण तुमच्या जमान्याप्रमाणे राहायला सुरुवात करू. तेच नियम कायदे घरात चालू करू. आम्ही घरातले सगळे पण तेच नियम पाळू आणि तुम्ही स्वतः पण ते सगळे पाळायचे आहेत. माधवीचे बोलणे ऐकून तिच्या सासूला खूप विचित्र वाटलं.
त्या हैराण होऊन म्हणाल्या, याचा काय अर्थ? माधवी म्हणाली, आई, याचा अर्थ असा की आजपासून आपल्या घरातल्या सगळ्या सुखसुविधा बंद. सगळं काही तुमच्या जमान्याच्या हिशोबानं चालणार. असं म्हणत माधवी तिथून निघून गेली. तिच्या सासूला तिचं बोलणं अजिबात समजलं नाही. उलट त्या सुनेवर अजून चिडून रागात बडबड करायला लागल्या आणि आंघोळ करायला निघून गेल्या. निर्मलाताई आंघोळ करायला बाथरूममध्ये घुसल्या आणि नळ चालू केला तर नळाला पाणी येत नव्हतं. ते बघून त्या सुनेवर रागात ओरडायला लागल्या. सासूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून माधवी पळत बाथरूमजवळ आली. तिला आलेली बघून तिची सासू म्हणाली, माधवी, तुला फक्त मोठमोठ्या बाता मारायला येतात. कधीतरी एखादं काम पण नीट करत जा. मला असं वाटत आहे टाकीतलं पाणी संपलं आहे. तू आज टाकीत पाणी सोडलं नव्हतंस का? टाकीतलं पाणी संपलं आहे. हे ऐकून माधवी खूप निरागसपणे म्हणाली, आई, पाणी तर टाकीत भरलेलं आहे, पण त्याचं काय आहे ना, जुन्या काळात पाण्याच्या टाक्या नव्हत्या. त्यामुळे आंघोळीसाठी विहिरीतून पाणी काढून आणायला लागत होतं. पण आपल्या इथे तर विहीर नाही. एक नळ आहे पाण्याचा, जो बाहेर आहे. त्यामुळे कमीत कमी जुन्या काळाच्या हिशोबाने तुम्ही आंघोळीसाठी बाहेरून नळावरून पाणी तर आणू शकता ना? एवढं ऐकताच तिच्या सासूचे डोळे मोठे झाले. तिची सासू म्हणाली, माधवी, तू हे काय बोलत आहेस? मी बाहेरून पाणी घेऊन येऊ? ते पण एवढ्या लांबून आणि एवढ्या उन्हात? तुझं डोकं तर जागेवर आहे ना? माधवी म्हणाली, आई, माझं डोकं तर जागेवर आहे. जुन्या काळातल्या बायकांना ऊन लागत नव्हतं का? पहिल्या काळातल्या बायका विहिरीतून पाणी आणत नव्हत्या का? आता तर फक्त तुम्हाला बाहेरून नळावरून पाणी आणायचं आहे. जुन्या काळात आडातून रशीने ओढून पाणी काढायला लागत असायचं. मग त्याच्यापेक्षा तुमचं काम तर खूप सोपं आहे. तुम्ही जा आणि तुमच्यासाठी आंघोळीला पाणी घेऊन या. त्यानंतर मला पण आंघोळ करायची आहे. असं म्हणत माधवी तिथून निघून गेली. आता बिचारी तिची सासू सुनेचं बोलणं ऐकून वैतागली होती. त्या बाथरूममध्ये उभ्या राहून मुलावर, नितीनवर ओरडायला लागल्या. त्याला आवाज देत म्हणाल्या, अरे नितीन, कुठे आहेस? बघ, तुझी बायको वेडी झाली आहे. मी बाथरूममध्ये अडकले आहे आणि तुझी बायको मला नळावरून आंघोळीसाठी पाणी आणायला सांगत आहे. आईचा ओरडण्याचा आवाज ऐकून नितीन पळत आला आणि सगळ्या गोष्टी कळाल्यानंतर फक्त एवढंच म्हणाला, आई, यात माधवी काय चुकीचं बोलत आहे? तुझी जशी इच्छा होती ती त्याप्रमाणेच तर करत आहे. आता काय यात पण तिची चूक आहे का? आई, मला काहीच माहीत नाही. हे तुझ्या काळातले नियम आहेत. त्यामुळे तुझं तू बघून घे. जर बाहेरून नळावरून पाणी आणायचं आहे म्हणजे आणायचं आहे. तू जा आणि तुझ्याच आंघोळीसाठी पाणी घेऊन ये. मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. मी निघालो. असं म्हणत नितीन तिथून निघून गेला. आता त्याची आई अजूनच वैतागली. कसं तरी बाहेरून जाऊन एक बादली भरून घेऊन आल्या. आंघोळ केली आणि बाथरूममध्ये धुण्याचे कपडे तसेच ठेवून बाहेर आल्या. ज्या निर्मलाताई शॉवरखाली आरामात पाणी सोडून मस्त आंघोळ करत होत्या, तरी पण त्यांचं मन भरत नव्हतं. आज त्याच निर्मलाताईंनी एका बादलीत आंघोळ केली होती. पण जशा त्या आंघोळ करून बाहेर आल्या तर समोर नवीन अडचण उभी होती. माधवीने घरातल्या सगळ्या गाड्या, बाईक कपड्यांनी झाकून ठेवल्या होत्या आणि त्यांची चावी स्वतःजवळ ठेवली होत्या. असं म्हणत की आजपासून सगळ्यांनी बैलगाडीने किंवा बसने प्रवास करायचा आहे. कारण जुन्या जमान्यात गाडी किंवा बाईक नव्हत्या, नाही बस चालत होत्या. आणि आई, तुम्हाला जर डॉक्टरांकडे, पाहुण्यांकडे किंवा तीर्थयात्रेला कुठेही जायचं असेल ना, तर तुम्ही बस किंवा ट्रेननी नाही तर बैलगाडीनं जायचं. माधवीचं बोलणं ऐकून तिची सासू परत एकदा रागात त्यांच्या मुलाकडे, नितीनकडे डोळे मोठे करून बघायला लागल्या. आईला असं रागात स्वतःकडे बघताना बघून नितीन म्हणाला, आई, तू माझ्याकडे अशी बघू नकोस. मी काही करू शकत नाही. तूच बोलली होतीस ना जुन्या काळाच्या पद्धतीने चालण्यासाठी. जुन्या काळात सगळं ठीक होतं, मग तसंच चालू दे. जर जुन्या काळातली सून बदलू शकत नाही
तर मग सुखसुविधा तरी कशा बदलू शकतात? मुलाचं स्पष्ट उत्तर ऐकून त्याची आई काही बोलली नाही. रागात हॉलमध्ये जाऊन टी व्ही चालू करायला लागल्या. पण टी व्ही चालू होत नव्हता. त्यांनी सगळा राग त्या रिमोटवर काढला. त्याला आपटला तरी टी व्ही चालू झाला नाही. मग त्याचे सेल चेक केले तर त्यात सेल नव्हते. रिमोटमधले सेल गायब होते. हे बघून त्या रागात ओरडत म्हणाल्या, अरे आता काय घरात सुखाने टी व्ही पण बघून देणार नाही का? सासूचा आवाज ऐकून माधवी त्यांच्या जवळ आली आणि हसून म्हणाली, अहो आई, अजिबात नाही. तुम्ही टी व्ही बघायचे आता विसरून जा. जुन्या काळात कुणाच्या घरात तरी टी व्ही होत्या का? गावात फक्त श्रीमंत लोकांच्या घरात टी व्ही होत्या किंवा यात्रेच्या वेळी पडद्यावर सिनेमा बघायला मिळायचा. एखाद्याच्या घरी टी व्ही असला तर सगळं गाव त्यांच्या घरी टी व्ही बघायला गोळा व्हायचं. जर तुम्हाला टी व्ही बघायची असेल तर तुमचे तुम्ही बघा, कुणाच्या घरी जायचं ते. सध्या तरी असं समजा की आपल्या घरात टी व्ही नाही. आणि तसंही जुन्या काळातल्या बायका मनोरंजन करत नव्हत्या. त्या तर फक्त 24 तास कामच करत असायच्या. माधवीचं बोलणं ऐकून तिच्या सासूचा अजूनच राग वाढला. माधवीने पण कशी तरी बाहेर विटांची चूल मांडली आणि खूप मुश्किलीने डाळ, भात, भाजी बनवली. चपाती तर तिला चुलीवर बनवायला जमलीच नाही. जेवणात डाळ भात बघून तिच्या सासूचा पारा अजूनच हाय झाला. त्या म्हणाल्या, माधवी, हे काय आहे? चपाती कुठं आहे? तुला माहीत आहे ना, चपाती नसली तर माझं पोट भरत नाही. माधवी खूप शांततेत हळू आवाजात म्हणाली, आई, त्याचं काय आहे ना, मला चुलीवर जेवण बनवायची सवय नाही. हळूहळू चुलीवर जेवण बनवायची सवय होईल. आत्ता तर खूप मुश्किलीने फक्त एवढंच बनवू शकले आहे. थोडे दिवस मॅनेज करा. तोपर्यंत मी चुलीवर जेवण बनवायला व्यवस्थित शिकेन. मग तुम्हाला छान जेवण बनवून खायला घालेन. माधवीच्या बोलण्याला काय उत्तर द्यायचं तिच्या सासूला समजलंच नाही. त्या मनातल्या मनात बडबड करत म्हणाल्या, हिच्या तोंडाला लागण्यापेक्षा जे मिळत आहे ते गपगुमान खाऊन घेतलेलं बरं. निर्मलाताई जशा खुर्चीवर जेवायला बसल्या, माधवी त्यांना परत म्हणाली, अहो अहो आई, तुम्ही हे काय करत आहात? जुन्या काळातल्या बायका खुर्चीवर बसून जेवत नव्हत्या. त्यांना तर जमिनीवर बसून जेवायला लागत होतं. विसरलात का तुम्ही? माधवीचे बोलणे ऐकून तिची सासू हैराण झाली. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांना समजलं होतं की त्यांच्या सुनेने त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. सध्या तरी त्या काही बोलल्या नाहीत आणि शांतपणे जेवण करून त्यांच्या खोलीत निघून गेल्या. गरमी खूप वाढली होती म्हणून त्या खोलीतला AC चालू करायला गेल्या तर त्याचा रिमोट सापडत नव्हता. पंखा लावायला गेल्या तर तो पण बंद होता. एकतर सकाळपासूनच निर्मलाताईंचं डोकं खराब झालं होतं आणि त्यात अजून AC आणि पंखा दोन्हीही बंद होतं. गरमीमुळे त्यांची हालत खराब व्हायला लागली. त्या रागात सुनेवर जोरात ओरडायला लागल्या. ओरडत म्हणाल्या, माधवी, हा AC आणि पंखा चालू का होत नाही? आता काय हे पण तू बंद केलं आहेस का? हे कोण? माधवी म्हणाली, हो आई, तुम्ही बरोबर बोलत आहात. जुन्या काळात AC आणि पंखा हे सगळं कुठं होतं? हे घ्या, मी तुमच्यासाठी हातपंखा घेऊन आले आहे. तुम्हाला जेवढी हवा घ्यायची आहे ते या हातपंख्याने घ्या. आणि हो, एवढंच नाही तर आजपासून घरातली सगळी कामं हातानेच करायची आहेत. कुठलीही वॉशिंग मशीन नाही, कुठलाही मिक्सर नाही आणि नाही कुठला पंखा, AC किंवा कूलर असेल. आई, तुमच्या काळात हे सगळं हाताने करत होते ना? मग आता आपण सगळं तेच करणार आहोत. तुम्ही एक काम करा. तुम्ही आंघोळ तर केली आहे पण तुमचे कपडे धुतले नाहीत. एकतर तुम्ही मला बाहेरून पाणी आणून द्या, मी कपडे धुते, किंवा मग बाहेर तुमचे कपडे घेऊन जा आणि तुमचे तुम्ही धुवा. कारण मी तर घरातून बाहेर निघू शकत नाही. कारण मी या घरची सून आहे आणि जुन्या काळातल्या सुना घराचा उंबरा उलटत नव्हत्या. माधवीचं बोलणं ऐकून तिच्या सासूची हालत खराब व्हायला लागली. एकतर भर उन्हाळ्यात पंखा आणि कूलरशिवाय राहायला लागत होतं. चुलीवर शिजवलेलं अर्धकच्चं अर्धपक्क अन्न खायला लागत होतं. कारण त्यांच्या सुनेला चुलीवर जेवण बनवायची सवय नव्हती.
आणि एवढ्या उन्हात बाहेरून नळाचं पाणी आणायला लागत होतं. हे सगळं करणं त्यांच्यासाठी खूप मुश्किल व्हायला लागलं होतं. त्यांची सून आता जुन्या काळाच्या नावावर अजून काय काय करायला लावणार आहे काय माहीत, हा विचार करून त्यांचं मन घाबरायला लागलं. निर्मलाताई आज स्वतःच्या जाळ्यात पूर्णपणे फसल्या गेल्या होत्या आणि घरातला कुठलाही सदस्य त्यांची साथ देत नव्हता. त्यांचा मुलगा पण त्याच्या बायकोची साथ देत होता. सगळ्यांच्या नजरेत माधवी बरोबर होती. आता निर्मलाताई स्वतः विचार करायला लागल्या की कुठे मी माझ्या सुनेला जुन्या काळाच्या नावावर आदर्श सून बनवायला निघाले होते आणि आता ती सून जुन्या काळाच्या नावावर सगळं बिल माझ्यावर फाडत आहे. आता या म्हातार वयात हे नवीन नाटक करणं माझ्याच्यानं होणार नाही आणि नाही हे सगळं करायचं आता वय आणि वेळ राहिली आहे. त्यात अजून जेवणाच्या नावावर सूनबाई असं जेवण करून खायला घालत आहे की ते जेवण बघितल्यानंतर भूकच मरून जात आहे. जर असंच चालू राहिलं तर मी वेळेच्या अगोदर या जगाचा निरोप घेईन. हातपाय चालायचे बंद होतील. नको नको, ही चाल माझ्यावरच पलटली गेली आहे. निर्मलाताईंना चांगलं समजलं होतं की जुन्या काळाचे विचार नवीन काळात लागू होऊ शकत नाहीत. त्यामुळे खूप विचार करून त्या उठल्या आणि सुनेजवळ हॉलमध्ये आल्या. ती मजेत सोफ्यावर बसून हवा घेत बसली होती. तिच्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की तिला AC, कूलर किंवा पंख्याची गरज आहे. ती तर फक्त या नवीन नाटकाचा आनंद घेत होती. माधवीला आनंदात मजा घेताना बघून अगोदर त्यांना सुनेचा खूप राग आला, पण नंतर त्यांनी विचार केला की जर मी विषय वाढवला तर ते अजूनच नवीन नियम कायदे बनवत जाईल. त्यापेक्षा हा विषय इथेच संपवलेला बरा, कारण या सगळ्यात माझीच हालत खराब व्हायला लागली आहे आणि सुनेला तर काडीचाही फरक पडला नाही. निर्मलाताई काही वेळ तिथेच उभ्या राहून माधवीकडे बघत बसल्या आणि नंतर तिच्याजवळ जाऊन म्हणाल्या, माधवी, एक काम कर. गरमी खूप आहे आणि तुला हातपंखा चालवायची सवय नाही आणि नाही चुलीवर जेवण बनवायची सवय आहे. त्यामुळे पहिल्या काळातले नियम कायदे आपण त्याच काळात सोडून देऊ. तू तुझ्या पद्धतीनं या नवीन काळाप्रमाणे या घराला चालव. तुला होणारा त्रास मला बघवला जात नाही. निर्मलाताईंनी तर स्पष्ट हे सांगितलं नाही की तिने बनवलेल्या नियमांनी त्यांना त्रास होत आहे. त्यांनी तिला हे जाणून दिलं की तिला स्वतःला या सगळ्या नियमांचा त्रास होत आहे. पण माधवी सासूच्या तोंडातून पहिल्यांदा एवढं गोड आणि प्रेमळ लक्ष देणारं बोलणं ऐकून हसली. तिला समजलं होतं की तिची सासू स्पष्ट बोलू शकत नव्हती की या सगळ्या नियमांमुळे सगळ्यात जास्त त्यांना स्वतःला त्रास होत आहे. सध्या तरी माधवी काही बोलली नाही. तिला तर फक्त तिच्या सासूला या गोष्टीची जाणीव करून द्यायची होती की त्या काळातल्या गोष्टी ज्या त्या काळातच सोडून द्यायच्या असतात. तुम्ही ज्या काळात जन्माला आला आहात, ज्यामध्ये राहिला आहात, ज्या समाजात राहत आहात, त्याच हिशोबाने वागायला हवं. आणि ही गोष्ट तिची सासू चांगली समजली होती. त्यामुळे माधवीने शांतपणे जाऊन सासूच्या खोलीतला AC सुरू केला. टीव्हीच्या रिमोटमध्ये सेल घातले. बाथरूममधलं पाणी सुरू केलं. गाड्यांच्या चाव्या बाहेर काढून ठेवल्या. त्या दिवसापासून तिच्या सासूने तिला परत कधीच टोमणे मारले नाहीत आणि नाही घड्याळात 6 ऐवजी 8 वाजले आहेत म्हणून बोलत होत्या, ना तिच्या कामात चुका काढत होत्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, त्यांच्या जमान्यातली गोष्ट चुकून सुद्धा तिच्यासमोर बोलत नव्हत्या. माधवीच्या हुशारीमुळे आणि तिच्या ठाम निश्चयामुळे फक्त तिचेच आयुष्य बदलले नव्हते, तर तिच्या सासूचे विचार पण बदलले गेले होते.